भाजप विरुद्ध मनोज जरांगे पाटील असा संघर्ष सुरू आहे। मराठा आरक्षणावरून भाजप जरांगे पाटलात जुंपलेली आहे। विधानसभेत भाजप उमेदवारांना पाडण्याचं जरांगेंनी आवाहन केलंय। जरांगे पाटलांनी राजकीय भूमिका घेतल्याचा मराठ्यांचा आरोप आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील विरुद्ध भाजप असा संघर्ष निर्माण झालाय। विधानसभा निवडणुकीत भाजप आणि फडणवीसांचे उमेदवार पाडण्याचा निर्धार मनोज जरांगे पाटलांनी केलाय। आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील हे राजकीय भूमिका घेऊ लागल्याचा आरोप मराठा समन्वयकांनी केला। मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांनी थेट भाजपला शिंगावर घेतलंय। भाजप आणि देवेंद्र फडणवीस हे मराठा आरक्षणाला विरोध करत असल्याचा आरोप हा मनोज जरांगेंनी केलाय। विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि महाविकास आघाडीचे उमेदवार मराठे निवडून देतील, पण फडणवीस आणि भाजपचे उमेदवार पाडतील असा इशारा जरांगेंनी दिलाय। देवेंद्र फडणवीस सत्ता तुला माहिती आहे वेळ आल्यावर आम्ही काय करत असतो। एखाद्या शिंदेचे निवडून देते ना मराठी, पवारांचे देते, महाविकास आघाडीचे नुसते तो हेच पाडीते। जरांगेंच्या या इशाऱ्यावर भाजपनेही पलटवार केला। छत्रपती शिवाजी महाराजांसमोर बसून जरांगे भाजपचे उमेदवार पाडण्याचं प्लॅनिंग करत असल्याचा आरोप भाजपने केलाय। आता तुम्ही आंतरवाली सराटीत बसणार छत्रपतींच्या पुतळ्याखाली आणि तिथे प्लॅनिंग कसलं करणार? उपोषण संपायच्या अगोदर कुठल्या कुठल्या दौरे, कुठल्या मतदारसंघात जाणार, कोणाला पाडणार, कोणाला निवडून आणणार, म्हणजे तुम्ही पूर्णतः राजकीय झालेला आहात। मग राजकीय तरी भूमिका घ्या। प्रवीण दरेकरांनी जरांगेंवर शाब्दिक वार केल्यानंतर जरांगेंनी त्यांच्यावर पलटवार केलाय। उघडा पाणी मारा समुद्राचा त्याच्यावर, ती तमाशा मावशी नसते का? बिगारांना ठेवली नेबळ दे, बोगस असतं ते। हे मराठ्यांसाठी असं वागू नये दरेकर। आरक्षणाच्या मुद्द्यावर लढणाऱ्या मनोज जरांगेंच्या तोंडी राजकीय भाषा आल्याचा आरोप मराठा समन्वयक संजीव भोर यांनी केलाय। अचानक आमच्या नेत्याच्या तोंडी अशी राजकीय भाषा काय येते? विरोधी पक्षाला पाहिजे तशी भाषा। मनोज जरांगे पाटलांना कुठलाही राजकीय स्वार्थ नाही हे त्यांनी वेळोवेळी या महाराष्ट्राच्या जनतेसमोर विदित केलेलं असताना अशा पद्धतीची त्यांची भाषा ही समाजातल्या कुठल्याही सामान्य माणसाला अपेक्षित नाही। मराठा विरुद्ध भाजप असा संघर्ष निर्माण झाल्यास आरक्षणाच्या लढ्याचं मोठं नुकसान होऊ शकतं। त्यामुळे जरांगेंनी आरक्षणाचा लढा लढताना राजकीय भाष्य टाळलं पाहिजे असं मत मराठा तरुणांमधून व्यक्त होऊ लागलंय। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।